ऐका ना, आज दुपारी जेवणाला काय आहे बघूया. तर चला, आज पाची पकवान आहेत. तर ही आहे गव्हाची चपाती, जी लुसलुशीत आहे आणि गरम सुद्धा आहे. तर चला, आपण एकच चपाती घेऊया. प्रमाणात खाल्लं की आपलं वजन वाढत नाही, त्यामुळं आपण कॅलरी डेफिशिट मध्ये राहायला पाहिजे. सरफेस मध्ये राहिलं की आपलं वजन वाढतं, त्यामुळं प्रमाणात खाणं हे आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर हे आहे पावभाजीचा पाव. तर हा पाव भाजलेला आहे तुपामध्ये. तर आज दोन रेसिपी आहेत, ते कंबाईन मध्ये आहे. आणि ही आहे पावभाजी, जी घरात केली होती, पण ही माझ्या पाहुण्याने आणून दिली होती. तर ही पावभाजी घरगुती असल्यामुळं एकदम ढाबा स्टाईल नसते, आपली सिंपल साध्या पद्धतीनं आपल्या घरात बनवतो भाजी, तशी बनवलेली आहे ही पावभाजी. तर ही आहे पावभाजीची पावभाजी आणि तो पाव. आता बघूया, झाकण ठेवूया ह्याचं. आता भाजीला काय आहे बघूया. तर हे आहे, लवकर घ्या, भूक लागलेली आहे. तर हे आहेत शेवग्याच्या शेंगाची आमटी. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेवग्याच्या शेंगाची आमटी किती महत्वाची आहे, म्हणजे शेवगा किती महत्वाचा आहे आपल्या शरीरासाठी. तर जेवणामध्ये प्रत्येक वेळी आमटी शेवगा असणं फार महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे आणि बरेचसे जीवनसत्व आहे. तर आता चौथी भाजी काय बघूया. हा आहे भात, जो पांढरा शुभ्र आणि लुसलुशीत आहे. तर हा भात आपण ताटात वाढून घेऊया थोडाच. भुकेपेक्षा 4 घास कमी खाल्लं की आपल्याला थकवा येत नाही, आपलं मन तंदुरुस्त राहतं, शरीर बी तंदुरुस्त राहतं. ही आहे पावट्याच्या शेंगाची भाजी, जी खूप छान लागते आणि अशी मस्तपैकी मटणासारखी लागते. ह्या शेंगाचा जो रस आमटीमध्ये उतरतो त्यावेळेस खूप चवदार लागते. तर चला, ही आपली आज भरपूर रेसिपी आहे. आता आपल्याला ती संपवायची आहे, पण मी चपाती भात थोडा घेतलेला आहे. यातलं मी सगळं थोडं थोडं खाणार आहे, जास्त खाणार नाही. व्हिडिओसाठी मी भरगच्च दाखवलेलं आहे. थँक्यू.